कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठलेली आहे आणि पंचगंगा नदीची सध्याची पाणी पातळी ही 39.3 फुटांवर आहे। धोका पातळी ओलांडण्यासाठी 4 फूट बाकी आहेत। पावसाचा जोर ओसरलाय, त्यामुळे राधानगरीचे 5 दरवाजे बंद झाले। पंचगंगा नदीची सध्याची पातळी ही आता धोका पातळीकडे जाताना दिसतेय। 4 फूट अजूनही बाकी आहेत, पण 39 फुटांच्या पुढे आता ही पातळी पोहोचलेली आहे। राधानगरीचे सुद्धा 5 दरवाजे आता बंद करण्यात आलेले आहेत। पावसाचा जोर सध्या काहीसा ओसरलेला आहे असं समजतंय। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, पावसाचा जोर संपूर्ण कोल्हापुरात कसा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंचगंगा नदीच्या या इशारा पातळी संदर्भात काय तपशील आहेत? रिद्धी, पंचगंगा नदीनं आज पहाटे 5 वाजता इशारा पातळी गाठलेली आहे। पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट इतकी आहे आणि धोका पातळी 43 फूट आहे। म्हणजे धोका पातळीला पोहोचण्यापर्यंत अजूनही 4 फूट पाणी जे आहे ते बाकी आहे। मात्र सध्या कोल्हापुरातला पावसाचा जोर जो आहे तो कालच्या तुलनेत खूप कमी झालेला आहे। दुसरीकडे एक दिलासादायक बाब म्हणजे राधानगरी धरणाचे जे 7 स्वयंचलित दरवाजे आहेत त्यापैकी 5 स्वयंचलित दरवाजे पहाटेच बंद झालेले आहेत। त्यामुळं हा एक कोल्हापूरकरांसाठी दिलासा असतो। एकीकडे पंचगंगेची पाणी पातळी वाढत चाललेली असते, तेव्हा जर राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असेल तर मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा पाण्याची पातळी वाढत चालली जाते। मात्र ते एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल। मी कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीच्या छत्रपती शिवाजी पुलावरती सध्या उभा आहे आणि माझ्या पाठीमागे ही पंचगंगा नदी आपण पाहतोय। ज्या ठिकाणी अनेक छोटी मोठी मंदिरं या पंचगंगा नदी घाट परिसरात पाहायला मिळतात, ती संपूर्ण मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। शिवाय बाजूलाच पंचगंगा नदीच्या गंगावेशकडे जाणारा जो मार्ग आहे तो मार्ग देखील पूर्णपणे बंद झालेला आहे। पंचगंगेची पाणी पातळी 39 फूट इतकी झालेली आहे आणि आता जर पाण्याची पातळी वाढण्याचा वेग पाहिला तर तो तासागणिक 1 ते 2 इंच अशा पद्धतीनं पाणी पातळी वाढत आहे। परिणामी कोल्हापुरातले जवळपास 85हून अधिक बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। जसजशी पाण्याची पातळी वाढते तसतसे बंधारे पाण्याखाली जात असतात आणि आज 85 बंधारे तब्बल पाण्याखाली गेलेले आहेत। या सगळ्या पावसाचा विचार केला तर कोल्हापुरातला महत्त्वाचा कोल्हापूर गगनबावडा हा मार्ग जो आहे तो बंद आहे। 3 महत्त्वाचे घाट देखील बंद आहेत। तळ कोकणात आणि गोव्याला जाणारे भुईबावडा घाट असू दे, फोंडा घाट असू दे, हे सगळे बंद आहेत। मात्र एक आंबोली घाट मात्र त्या ठिकाणी सुरू आहे। त्या एकाच घाटाचा खरं तर सर्वांनाच आता उपयोग करता येत आहे। अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। बंधारे जसे पाण्याखाली जातात तसे अनेक गावांचा संपर्क तुटतो आणि त्यानंतर त्यांना पर्यायी मार्गाने वाहतूक जी आहे ती वळवावी लागते आणि तीच परिस्थिती आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे, त्यामुळे ही पाण्याची पातळी वाढण्याचा जो वेग आहे तो काहीसा मंदावण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पाऊस राहणार आहे हे पाहणं गरजेचं आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज येलो अलर्ट खरं तर देण्यात आलेला आहे। त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच पाऊस जो आहे तो कमी झाल्याचा देखील दिसतोय। त्यामुळं आज पाऊस जास्त प्रमाणात जर झाला तर मात्र पंचगंगा नदीची पाणी पातळी अजूनही वाढण्याची शक्यता आहे आणि याच दृष्टीनं प्रशासन मात्र सज्ज झालेलं आहे। अनेक नागरिकांचे स्थलांतर इशारा पातळी गाठल्यानंतर केलं जातं, त्याची देखील सुरुवात जी आहे ती आता काही ठिकाणी सुरू झालेली आहे। त्यामुळे प्रशासन या सगळ्या परिस्थितीवरती अतिशय बारकाईने नजर ठेवून आहे। अगदी, आणि त्याच्यामुळे कोल्हापूरकरांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात प्रशासनाला साथ देणं तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद सगळ्या माहितीसाठी शेखर।